नमस्कार. परत एकदा प्रितेश मराठी ऑफिशियल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या थंबनेलनुसार तुम्हाला समजलं असेल की बिग बॉसच्या घरात मिस्टर इंडिया कोण? आता बिग बिग बॉसच्या घरामध्ये मिस्टर इंडिया कोण हे तर आतल्या स्पर्धकांनी ठरवलेलं आहे. मग काय त्यांनी ठरवलेले जे स्पर्धक आहेत त्यांचे जे खेळाडू आहेत, त्यांचे जे प्रतिस्पर्धक आहेत, ते मिस्टर इंडिया असू शकतात का? आहेत का? हे आता आपल्याला ठरवायचं आहे. कारण ह्याचं कारण आहे, कारण आपण अ, त्यांना पाहत आहोत. आपण त्यांना पाहत आहोत. 1.5 तास पाहत आहोत. त्यांना ते 24 तास पाहत आहे. पण आपण त्यांचं ऑब्झर्वेशन करत आहोत. आपण त्यांना ठरवत आहोत की खरे स्पर्धक कोण? वोटिंग तर आपण करत आहोत. म्हणून आपण त्याच्यामध्ये अजून भर म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याचा उद्देश हाच आहे की लोकांना ती मदत व्हावी की खरंच आपण ज्यांना वोटिंग करत आहोत खरंच ते आहेत का नाही त्या लेवलला. ज्यांनी आतल्यांनी निवडलेलं आहे की मिस्टर इंडिया ते आहेत. मिस्टर इंडिया ह्याचा अर्थ दिसत नाही. लक्षात ठेवायची सुरुवात कुठून झाली? ज्यावेळेस भाऊचा धक्का झाला त्यावेळेस अनेक लोकांमध्ये एक सुरुवात झाली. बाहेर एक वातावरण निर्माण झालं की वाईल्ड कार्ड एंट्री ह्या ठिकाणी येत आहे आणि वाईल्ड कार्ड एंट्री होत आहे. तर जे बिग बॉसचे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यामध्ये एक वातावरण झालं की हा येणार आहे, तो येणार आहे, ह्याला पाठवा, त्याला पाठवा. प्रत्येकाने एक रील बनवली, व्हिडिओ बनवले आणि सोशल मीडियावर एक हाहाकार माजला आणि त्या पद्धतीने प्रत्येकाने आपापलं मत मांडायला सुरुवात केली. पण बिग बॉस आहे, बिग बॉस शेवटी ट्विस्ट आणणार आहे. बिग बॉस नेहमी काही ना काहीतरी वेगळं खेळतात आणि ह्या वेळेस बिग बॉसने तेच केलं. बिग बॉसच्या घरामध्ये सगळ्यांना एकत्र करण्यात आलं आणि लिव्हिंग एरियामध्ये एकत्र करण्यात आलं आणि त्यांना सांगितलं की वाईल्ड कार्डची एंट्री होत आहे. आणि काय झालं? त्यावेळेस दरवाजा फिरण्यात आला, दरवाजा उघडण्यात आला आणि त्या ठिकाणून फक्त काहीच नाही, कोणीच त्या ठिकाणी दिसलं नाही. प्रत्येकाला असं वाटलं की कुणी ना कुणीतरी येईल. सगळ्यांनी एकमेकाकडे पाहिलं, आश्चर्याने धक्का भेटला आणि तिथून बिग बॉसचा आवाज आला, निर्मळ दिखावा, आता करा स्वागत त्याचं. त्यावेळेस त्या ठिकाणी सांगण्यात आलं, दीपाली सय्यद यांना सांगण्यात आलं की करा, त्यांना घर दाखवा. आता मला नवल वाटलं की दीपाली सय्यद यांना घर दाखवायला लावलं. प्रभू त्या ठिकाणी गेला, त्यांच्याशी बोलू लागला. कोणीच नव्हतं, पण ते एका अदृश्य शक्ती संगती ते बोलू लागले. म्हणजे काय? बिग बॉसला ह्या ठिकाणी काय दाखवायचं होतं की कोणी तिथं त्या ठिकाणी आलं, तुम्ही जे करत आहात, जे काय करत आहात, दिखावा करत आहात, आता तो मुखवटा काढून टाका. जे आहे ते स्पष्ट बोला. चांगुलपणाचा आव नका आणू. जी रियालिटी ती खेळा. काही लोक आल्यापासून खेळत आहे, काही लोक ओव्हर खेळत आहे. आता तुम्ही ते दाबून धरू नका. बिंदासपणे खेळा आणि तो निर्मळ दिखावा तिथं फेकून द्या. नाही तर वाईल्ड कार्ड एंट्री खरंच होईल आणि ते लोक खेळतील. बघा, बिग बॉसचा हा गेम आहे. बिग बॉसचा रियालिटी शो आहे. रियालिटी शो म्हणजे काय? खराखुरा गेम. तुम्ही उगाच काही ना काहीतरी दाखवू नका. जे तुम्ही नाहीये ते दाखवू नका. काही लोक दाखवायचा प्रयत्न करतात, काही लोक बदलण्याचा प्रयत्न करतात आणि ते आपण ओळखतो. आपण प्रेक्षक असल्या कारणाने आपण ओळखतो. एक माणूस किती दिवस काय करू शकत नाही. एक दिवस 10 दिवस नाटक करू शकतो, दुसऱ्या दिवशी तो पकडला जातो. आता तेच करायचं होतं. त्या बिग बॉसला हाच गेम करायचा होता की तुम्ही तुमची रियालिटी दाखवा. त्याच पद्धतीने बिग बॉसने लगेच टास्क आणला, नॉमिनेशनचा टास्क. आता ह्या वेळेस बिग बॉसला हे दाखवायचं होतं की नॉमिनेशनच्या वेळेस खरे दिखावे बाहेर पडणार आहे. कारण काय झालं, बिग बॉसच्या घरामध्ये गेल्या दिवसापासून 12 जण एकीकडे आहेत, 5 जण वेगळ्या ठिकाणी आहेत आणि 12 जणांचा एक ग्रुप कसा काय होऊ शकतो? कारण हे नवल आहे. 12 जण एका मताला कसे काय? आज आरबी राकेश बापटच्या ठिकाणी सगळेजण मान्य करतात, सगळं हे करतात. राकेश बापटला वाईट वाटलं, कुणी बोललं तर लगेच सगळेजण मत राकेश बापट म्हणतात की मला एक मुलगी येऊन बोलते, तुम्ही सगळ्यांनी तिच्या विरुद्ध बोललं पाहिजे. म्हणजे हे असं थोडं कुठंतरी बिग बॉसचा गेम कसा काय पुढे जाणार? आणि 4-5 जणांच्या विरोधात 12 जण, तर ते मत नाही होऊ शकत. तर ह्याच्यामध्ये 12 जणांपैकी जे 12-13 जण आहेत, इकडे तिकडं कच्चा लिंबू वगैरे होतात, तर अशा लोकांनी आपलं खरं रूप दाखवलं पाहिजे. कारण आतल्या आत करण आणि प्राजक्ता सुद्धा नाराज आहेत त्या 12 तर हे खरं रूप दिसलं पाहिजे. ह्याच्यासाठी हा एक टास्क होता आणि त्या टास्कमधून त्यांनी ते ठरवलं की मिस्टर इंडिया कोण? जे दिसत नाही. मिस्टर इंडिया म्हणजे याचा अर्थ काय? की जे आपलं बिग बॉस मध्ये जे दिसत नाही. आता आपल्याला तर दिसतं, आपल्यासाठी जे मनोरंजन करतात ते बिग बॉसचे खरे हिरो. आता तुम्ही ज्यांना आपले चाहते आहेत, जे प्रेक्षक आहेत, जे प्रेम करतात, ज्यांचे आपापले निवडलेले जे फॅन फॉलोअर्स आहेत, त्यांच्यासाठी तर स्पेशल आहेत. पण आपण जे तुम्ही पाठवलेले आहेत, जे तुम्ही वोटिंग करतात, ते मी त्यांना वोटिंग करणारच. पण बिग बॉसचे जे फॅन फॉलोअर्स आहेत, जे आता बघा, लक्षात ठेवा, सगळेच बिग बॉसचे फॅन नाहीयेत. ज्यांचे आता सध्या गेलेले आहेत त्यांचे ते फॅन असणारच. पण आम्ही तर वर्षानुवर्ष पाहत आहोत. मी आज 10-15 वर्षापासून पाहत आहे. मी मराठी पण पाहत आहे, मी हिंदी पाहत आहे. पण मी रिव्ह्यू आत्तापासून सुरू केलेले आहेत. पण मला जो अनुभव आहे की त्याचा एक वेगळा प्रेक्षक आहे आणि वेगळा प्रेक्षक म्हणून आम्ही
वोटिंग करायच्या अगोदर आम्ही माणूस पाहून वोटिंग करतो की खरंच तो व्यक्ती त्या योग्यतेचा आहे. आम्ही ज्यावेळेस नॉमिनेशन करतो तर नॉमिनेट होतो त्यावेळेस त्या व्यक्तीला खरंच ते नॉमिनेटच्या योग्य होता का नाही याचा विचार करतो. म्हणून त्या गोष्टीवर आपण आता चर्चा करणार आहे की खरंच मिस्टर इंडिया ज्यांनी आतल्याने निवडलं ते आहेत का आता आपण जे पाहणार आहोत की खरंच ते नव्हते, ह्या गोष्टीवर चर्चा करणार. आणि निश्चितच ह्या व्हिडिओचा परिणाम असा होणार की वोटिंगमध्ये फेरबदल होऊ शकतो. हा निश्चित, ज्यांचे फॅन फॉलोअर्स ते करणारच, पण जे कदाचित आवडत होते त्यांना समजून जाईल. म्हणून आपण पाहूया. तर त्यानंतर जे पहिले स्पर्धक जे बिग बॉसने या ठिकाणी बोलवलं होतं ते दीपाली आणि दिव्या या दोघींना या ठिकाणी समोर बोललेलं आहे. लक्षात ठेवा. आणि त्यांना सागर आणि ओमकार ह्या ठिकाणी त्यांच्या ऑपोजिट बोललेलं आहे नॉमिनेट करण्यासाठी. मग अशी माझी थोडीशी चूक झाली होती, थोडीशी गडबड झाली होती, कारण मी नावावर खाली लिहिले होते. आता लक्षात ठेवा ह्या ठिकाणी काय झालं की दिव्याताई यांच्या जवळ ओमकार आहे, तो त्यांच्या जवळ म्हणजे अधिक म्हणजे तो त्यांच्या बरोबर राहतो किंवा बोलतो किंवा त्यांची मैत्री आहे. आणि दीपाली ताईंची जवळता आहे, त्यांच्या वयामानाप्रमाणे ते त्यांच्याबरोबर बोलतात, जास्त हे करतात, मस्ती मजा करतात, ते सागर आहे. आता त्या दोघांनी त्यांच्याबरोबर एक पद्धतीने एकमेकाला वाचवायचा प्रयत्न केला. दीपाली ताईंना वाचवण्याचा प्रयत्न सागर दादांनी केला, दिव्या यांना वाचवायचा प्रयत्न ओंकार यांनी केला. आता ह्या दोघींनी आपले मत मांडण्याचा प्रयत्न केला. आता तुम्हाला माहिती आहे दिव्याताई यांची मत मांडण्याची पद्धत ही ठाम आणि स्पष्ट आहे की मी दिसून आलेले आहे, कारण त्यांची मतं स्पष्ट आहेत आणि ते दिसून आलेले आहेत. लक्षात ठेवा. मग या ठिकाणी ते खरंच मिस्टर इंडिया आहेत का? नाही. मला असं म्हणावं लागेल पहिल्या आठवड्यापासून ह्या दिव्याताई ह्या स्पष्ट मत, बिग बॉस हा गेम असा आहे की तुम्ही स्पष्ट वक्ते राहा, स्पष्ट मत मांडायला शिका. कोणाच्या खांद्यावरनं खेळायचं असेल तर ते तुमचा गेम असू शकतो. ओके. पण पहिली तुमची ओळख तुम्ही तुमचा इंडिव्हिज्युअल गेम खेळा. आणि दिव्याताई यांनी इंडिव्हिज्युअल गेम खेळलेला आहे. लक्षात ठेवा. दिव्याताई यांनी इंडिव्हिज्युअल गेम खेळलेला आहे. तसे दीपाली ताई यांनी काय केलं, आपली सिनिरिटी जी आहे, जी आपल्याला जी सिनिरिटी आहे, जी आपली जो त्यांच्या कलाकार आहेत, समाजकारणामध्ये आहेत, आता त्या गोष्टीला त्यांना लोकांनी मान दिला, सगळं काय केलं. पण त्यांनी वैयक्तिक जी मतं आहेत, वैयक्तिक गोष्टी आहेत, त्या गोष्टीपेक्षा त्यांनी जास्त भर दिला लोकांच्या पाठीमागून त्यांनी आपलं मत मांडायला सुरुवात केली. जनता काय बघती की ह्या व्यक्तीला आम्हाला 2 हप्त्यामध्ये पहिल्या हप्त्यामध्ये ओळखायचं. लक्षात ठेवा. दीपाली सय्यद या कलाकार आहेत म्हणून सगळेजण ओळखतात असं नाहीये. लक्षात ठेवा. आता दिव्याताई यांना सगळेजण ओळखतात असं नसतं, पण त्यांनी त्यांची ओळखीची छाप पाडली की मी दिव्या शिंदे आहे. तसं प्रत्येकाला आपल्या त्या आठवड्यामध्ये आपल्याला ओळख जाहीर करावी लागते की मी बिग बॉसमध्ये स्पर्धक आहे आणि त्या स्पर्धक म्हणून असताना मी माझं ह्या पद्धतीचं व्यक्तिमत्व माझं आहे. मग तो दिसून आला पाहिजे. मग आता त्यांनी त्यांचं दिसणं दाखवलं. आता ओंकारने त्यांची साईड घेतली, सागर दादांनी साईड घेतली त्या ठिकाणी, पण त्या दोघांचं एक मत नाही होऊ शकलं. कारण वाचवायचं तर आता ओंकार दिव्याताईंना वाचवणार, दिलेली गोष्ट सागर दादा दीपाली ताईंना वाचवणार, पण दोघांनी आपलं मत एक न केल्यामुळे बिग बॉसला आता चान्स घ्यावा लागला. लक्षात ठेवा. मी बोलतोय की मिस्टर इंडिया कसा. आता मिस्टर इंडिया म्हणजे तिथं दिसतच नाही. दिसत नाही म्हणजे काय की ज्याची स्वतःची आयडेंटिटी नाही. आता आयडेंटिटी नाही म्हणजे तुम्ही जुनी आयडेंटिटी घेऊन नका चालू. तुम्ही बिग बॉसची आयडेंटिटी घेऊन बिग बॉस मध्ये आपली ओळख निर्माण करा. परत एकदा सांगतो, मिस्टर इंडिया का म्हटलं गेलेलं आहे? बिग बॉस मध्ये मिस्टर इंडिया. तुम्ही बाहेर तर तुमचं नाव खूप आहे, लौकिक आहे, सगळं काय, पण तुम्ही बिग बॉस मध्ये येऊन बिग बॉस मध्ये बिग बॉसची ओळख उभी करा की तुम्ही बिग बॉसचे स्पर्धक आहात, तरच तुमची ओळख आहे. जसं दिव्याताईंनी ते टास्क खेळला, टास्कमध्ये त्यांचा आवाज होता, सगळ्या गोष्टीमध्ये आवाज होता. तुम्ही कोणाची मदत, आता एका ठिकाणी तर असं सांगितलं दीपाली ताईला मी गोणी दिली, म्हणजे गोणी दिली. राकेश बापट स्वतः म्हणते की मी त्यांना गोणी दिली. अरे तुम्ही खेळा म्हणजे तुम्हाला कळलं. दीपाली ताई स्पर्धक आहे, स्पर्धासारखे स्पर्धा करतात, आणि दिव्याताई स्पर्धक आहे, त्यांची स्पर्धा करतात. स्पर्धा करण्याची पद्धत जर टॅली केली तर त्यांनी दिव्याताईंनी स्पर्धा करत असताना एक स्पोर्ट खेळला आणि स्पोर्ट खेळून त्यांनी आपली जागा निर्माण केलेली. म्हणजे एखाद्या जागी ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस ती जागा निर्माण करावी लागते. मग तुमची जुनी ओळख तुम्हाला त्या ठिकाणी कामात फक्त बाहेर येते, म्हणजे बाहेरून तुम्हाला वोटिंग होऊ शकते फक्त, पण आतमध्ये जाऊन तुम्हाला प्रेक्षक वेगळे, त्या ठिकाणी तुम्हाला तुमची ओळख दाखवावी लागते की मी ह्या ठिकाणी ह्या खेळासाठी पण उत्तम आहे. मग हीच गोष्ट आहे, लक्षात ठेवा. म्हणून बिग बॉस हा गेमच असा आहे की तुम्ही त्यासाठी परफेक्ट आहात. तुम्ही मिस्टर इंडिया नाही आहेत म्हणजे तुम्ही दिसत नाही असं नका दाखवू.
म्हणून मी तुम्हाला आता परत एक्सप्लेन करणार नाही, म्हणून मी आपण पटकन पुढे पुढे जाणार आहे. म्हणून मिस्टर इंडिया कोण, ह्या ठिकाणी ते दोघं जण असहमत झाल्यामुळं त्या ठिकाणी कॅप्टनला आणि त्या ठिकाणी सोनालीला, आयुषला व सोनालीला तो चान्स दिला, संधी दिली आणि त्या दोघांनी एकमताने दिव्याताईंना सेव्ह केलं आणि बाहेर दीपालीताईंना मिस्टर इंडिया केलं आणि ती योग्य निर्णय होता. म्हणून पहिला जो व्यक्ती आहे मिस्टर इंडिया म्हणून दीपाली यांना मी 100% म्हणतो की ते मिस्टर इंडिया म्हणून. कारण 2 हफ्ते मला त्यांच्याकडनं अपेक्षा होते की त्यांची सिनियरिटी, त्यांचा जो अनुभव जो काय आहे तो त्यांनी वैयक्तिकरित्या इंडिव्हिज्युअल गेम म्हणून त्यांनी टाकला पाहिजे होता. ओके, हा माझं वैयक्तिक मत आहे. बाकी ज्यांना वोट करायचं त्यांनी वोट करू शकता, ज्यांना नाही त्यांनी नका करू. ठीक आहे. बाकी दिव्याताई ह्या दिसून आलेल्या आहेत, त्याच्याबद्दल त्यांच्या पुढच्या भवितव्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा. पुढे काय करतात त्यांचा आपण खेळ पाहूया. आता दुसरा जो स्पर्धक आलेला आहे ते विशाल, अनुश्री आहे आणि त्यांना जे नॉमिनेट करायला आहे तन्वी आणि राकेश. ज्यावेळेस मी हे पाहत होतो त्यावेळेस मी विशाल नाव लिहून ठेवलं, कारण प्रॉब्लेम काय झाला की हा पानसटपण आहे. ऍक्च्युली मी खरं सांगतो, ही तर काही गेम खेळायला नाही आलेले. आता राकेश बापट हे सिनियर आहेत ऍक्टर. ओके, आता सिनियर ऍक्टर आहे. विशाल हा हिंदीमधून आलेले आहेत, राकेश बापट हे हिंदीमधून आलेले. तन्वी आपली तिला समजलं नाही. आता तन्वीच्या बाबतीत असं झालं की कोणी, विशाल खूप सुंदर बोललेलं आहे वाक्य की तन्वी हे एक अभ्यास करून आलेली, ती एक कॉपीराईट करून आलेली की ती बाहेरचा गेम, बिग बॉसचा गेम पाहून आलेली आणि तेच तिला करायचं होतं पहिल्या हप्त्यामध्ये, म्हणून ती निगेटिव्ह दिसली आणि तिला नंतर तो गेम बदलावा लागला आणि ती परत आपल्या योग्य निर्णयावर आली आणि आता ती शांत झाली. तिने ग्रुप पण चेंज केला कारण तिला कळलं की ह्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा दुसऱ्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा, म्हणजे तिला कळतं, तिने गेम बदलला. पण त्या पद्धतीमध्ये हे लोकांच्या विरोधात आले, ती विशालला करणारच होते, त्याबद्दल काही नाही. म्हणून मी त्यांच्याबद्दल जास्त चर्चा करत नाही. कारण विशाल दिसला का नाही, त्या तिघांच्या त्या मुलींना तो पाठीमागून खेळतोय. मला पण त्याचा इंडिव्हिज्युअल गेम बघायचा आहे. तो मिस्टर इंडिया सारखाच राहतोय, कुठून तरी गायब होतो, कधीतरी दीपालीताईंच्या समोर दिसतो, कधीतरी गायब होतो, तो कुठंतरी डायरेक्टली त्या ग्रुपमध्ये दिसतो, त्या ग्रुपला काहीतरी सांगत असताना दिसतो, कुठंतरी गायब होतो. आणि मिस्टर इंडिया सारखा, अनिल कपूर सारखे, सॉरी माफ करा पण त्यांचं नाव घेतो, पण त्यांच्यासारखे ते नाही का, आपण लहानपणापासून तो पिक्चर बघितलेला आहे मी. आता अचानक फक्त कधी चष्मा घातला लाल तर ते दिसतात, म्हणजे कधीतरी ते दिसतात. कारण का, त्यांचं वैयक्तिक रूप पुढं दिसतं ज्यावेळेस ते आल्यानंतर, पण ते बिचारा कधीच दिसत नाही. हा फक्त ते राकेशला आपण बोलूया, ते कधी बोलणार आहे मला तेच कळत नाही. मी आज पण विचार करतो, ते दोघं जण नेहमी बोलतात आपण नंतर बोलूया त्या विषयावर, आपण नंतर बोलूया. मला वाटतं बिग बॉस संपल, 100 दिवस संपतील आणि ते दोघं बोलणार नाही. बरोबर आहे, कमेंट सहमत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. ते दोघं नेहमी बघा, भांडणं झाले, कमेंट दोघांना नॉमिनेट केलं वगैरे तर नेहमी म्हणतात की आपण दोघं नंतर बोलूया, हा इस बात पे बात करेंगे आपण ना दोनों. काय तुम्ही काय बोलणार आहे, सोडून द्या विषय. तो ते दोघं पण तसेच जातात. ते विशाल नाव मी पहिलेच लिहून ठेवलंय, ते आहेच मिस्टर इंडियाचे. आता इथं तिसरं जे आहे, तिसरी गोष्टीवर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. सचिन आणि प्रभू, सचिन दादा, प्रभू आणि त्यांना नॉमिनेट करायला आले करण प्राजक्ता. आता ह्या विषयावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, पण परत एकदा मी बोलतो कारण आजचा स्पेशल आहे की मिस्टर इंडिया कोण. पहिलं मी बोललो दीपालीताई मिस्टर इंडिया आहेत, कारण ते चष्म्यामधून बघितलं तरच दिसतात, लाल चष्म्यामधून बघितलं तरच दिसतात, त्यांचं वैयक्तिक दिसत नाही. त्यांना कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो, त्या चष्म्याचा आधार घ्यावा लागतो, म्हणजे कोणाचा तरी आधार घेतला तरच दिसतात. तसं विशालचं सुद्धा आहे, ह्या तिघी चौघीचा आधार घेतला तरच तो दिसतो. पण इथं सचिन आणि प्रभू वैयक्तिक हा दिसतो म्हणून, पण तरीही करण आणि प्राजक्तानी यांनी असे काय निर्णय दिले. त्या ठिकाणी प्रभू आणि सचिन दादा यांनी जे खांदेचे आहेत, सुंदर आवाज आहे, सगळं काय, त्यांनी आपली बाजू मांडली, प्रभूने मांडली. प्रभू बोलता बोलता सगळं बोलला की मी पण कामं करतो, मला जे झेपल मी सांगतो. प्रभूने जे पाहिजे तो टास्क केलेला आहे. अक्षरशः ते धाब्यातलेच भांडे, जसं काही मला म्हणतो की ते केटरिंगचे जे सामान असेल ना बिग बॉसचं, ते धुवायला दिलं त्यांना पहिल्या टास्कमध्ये. प्रभू त्याच्यामध्ये होता, स्विमिंग पूलमधून पाणी काढणं, दिव्याताई होत्या त्याच्यामध्ये, राधाताई होत्या, त्यांनी सगळं ते पाणी काढून ते धुतलेलं आहे. त्याच्यामध्ये रोशन होता, म्हणजे सगळं ते काम केलेलं आहे त्यांनी. असं नाही की तो म्हटला नाही मला जमणार नाही. सोनाली राऊत सारखं नाही बोलला तो की मला ते जमणार नाही, मी ते करणार नाही, असं नाही तसं नाही, मी आजारी आहे, बिलकुल नाही. त्यांनी ते केलं कारण तो खेळायला आलाय, स्पर्धक म्हणून आलाय, तर ओळख म्हणून दाखवायला आलाय, तर त्यांनी नाही केलं. आता ह्या दोघं जण, करण आणि प्राजक्ता, या दोघांनी काय बोललंय त्याला की नाही तू मिस्टर इंडिया आहे. आता बघा, माझा एक पॉइंट आहे, हा मिस्टर इंडिया म्हणजे दिसत नाही, स्पष्ट बोलतो, मिस्टर इंडिया मध्ये दिसत नाही. आणि हेच दोघं जण आहे की ज्याला प्रत्येक वेळेस गच्चीवर येऊन म्हणतंय काय बोलतो तू, तुझ्यासारखं नॉमिनेशन करण्याची पद्धत नाही.
प्राजक्ताताई म्हणतायत की तुझ्याकडनं आम्ही शिकलो पाहिजे. रितेश भाऊनी म्हणतायत की तुझ्यासारखा प्रभूला जो गेम कळलाय तो कोणालाच कळला नाही. आणि हे सगळ्या गोष्टी बोलत असताना, हे सगळं तारीफ होत असताना हे लोक म्हणतात की कळलं नाही, हा मिस्टर इंडिया. बघा, हे चुकीचं पद्धतीने मिस्टर इंडिया निवडला गेला. मग जर ह्या दोघांपैकी निवडायचं होतं तर मी स्पष्ट बोलतो सचिन दादा. का? त्याचं रिझन पण सांगतो. सचिन दादाला एक गॉगल लागतो. म्हणजे जर गॉगल बघायचं झालं तर त्यांना गॉगल बघावं लागेल. तर त्यांना जसं दीपालीताईंना बघायचं असेल तर राकेश बापट बघावं लागतो, इकडचे दोघं तिघ जण बघावं लागेल तर दीपालीताई दिसतील. तसं विशालला बघायचं असेल तर ह्या तिघी चौघी बघावं लागेल तर विशाल दिसेल. तसं सचिन दादांना बघायचं असेल तर सागर दादा बघावं लागेल, अजून दोघं तिघ जण बघावं लागतील तर सचिन दादा दिसतील. सचिन दादांना दाखवावं लागेल की सचिन दादा पण एक इंडिव्हिज्युअल प्लेअर आहेत. मला माफ करा, मी त्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे स्पष्ट नाही बोललो, पण हा स्पेशल व्हिडिओ आहे त्याबद्दल. म्हणून मी सांगेल की त्यांनी आता गेम, आणि मला वाटतं की त्यांना ते लक्षात आलेले आता ह्या मागच्या ह्या दिवसामध्ये, एक दिवसामध्ये त्यांना लक्षात आलेलं की आता आपल्याला गेम खेळावा लागेल. म्हणून सचिन दादा, जर नाही खेळले तर लक्षात ठेवा, येत्या दिवसामध्ये सचिन दादा खेळले नाही तर हे लिहून ठेवा, मी तुम्हाला सांगतो. तर प्रेक्षक पण ते काय करू शकणार नाही. बिग बॉसला पण गेम पाहिजे. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, जर इंडिव्हिज्युअल गेम खेळताना नाही दिसले तर बिग बॉस सुद्धा काही करू शकणार नाही. म्हणून सचिन दादाला फ्रंटला यावं लागेल, फ्रंटमध्ये खेळावं लागेल आणि फ्रंटमध्ये. मग प्रभू काय करतो? अरे प्रभूची आश्चिलता तरी गेम, आश्चिलते जोक चालू आहे ते जाऊ दे, काही करा. जसं मी पुढे म्हणतो की तुम्ही तुमचं काहीतरी मांडा. तो पहिल्या दिवशी त्यांनी आपलं मत मांडलं प्रभूंनी, त्या विषयाला सांगितलं मला उचलू नका, परत एकदा सांगतो. तुम्ही म्हणताल की तो असा बोलला, त्यांनी स्वतःला हे घेतलं असेल, मदत घेतली असेल. नाही नाही, तसं काही नाही. त्यांनी पहिल्याच दिवशी एका व्यक्तीला नाकारलं, त्याच्यावर त्यांनी 15 दिवसांनी पण बोलला. लोक म्हणतात फेक आहे, अमुक आहे, तमुक आहे. बोलतो तरी, बोलतो, मत मांडतो. आता हे दोघं करत प्राजक्त हे चुकीचे ठरले, जे त्याच्याबद्दल 2 आठवडे बोलते की त्याची तारीफ करते. म्हणजे एक व्यक्ती दिसत नाही म्हणताय आणि त्याच्याबद्दल तारीफ करताय, त्याची तोंडात स्तुती करताय, पाठीमागं स्तुती करताय, लोकांमध्ये पण करताय. तो म्हणतात आतल्या गाठीचा आहे, सगळ्यांनी त्याला म्हणतात आतल्या गाठीचा. तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला असतो, तुम्ही त्या आतल्या गाठीचं म्हणताय. राधाताई सुद्धा म्हणतात आतल्या गाठीचं आहे, ते ज्यावेळेस होते तोपर्यंत म्हणतात आतल्या गाठीचं आहे. म्हणजे विचार करा, जो माणूस तुम्हाला जर दिसत नसतं, तुम्ही त्याला आतल्या गाठीचे म्हटले असतील का? दिसलाय, तो बोललाय, तुम्हाला उत्तर दिलेत, तुम्हाला तोंडावर गप्प केलंय, म्हणून तो तुम्हाला आतल्या गाठीचा दिसतोय. म्हणून तो तुम्ही त्याला म्हणतात की काय जाऊ द्या, ठीक आहे प्रभू, हे अनफेअर जे नॉमिनेशन होतं, ओके, त्या ठिकाणी सचिन दादा असते तरी नो प्रॉब्लेम. हे माझं वैयक्तिक मत आहे. बाकी ज्यांना वोटिंग करायचं करू शकता, ओके, बाकी काय नाही. ह्या ठिकाणी मी पुढे सांगेल प्राजक्ता, सागर आणि रोशन आणि सचिन. आता प्रॉब्लेम काय झालं की प्राजक्ता ताईंनी सचिनला वाचवलं होतं, म्हणून आता इथं पण सचिन प्राजक्ता ताईंची साईड घेणार आणि रोशन सागरची साईड घेतली. आता रोशनचं इथं एक वैयक्तिक मत दिसलं. रोशन भाऊनी डायरेक्टली सागर भाऊनी जसं रोशन भाऊनी जसं सागर भाऊचं मत घेतलं, सचिन भाऊनी प्राजक्ता ताईचं मत लगेच घेतलं की बाबा ते चांगले आहेत. आता इथं प्रॉब्लेम काय झाला की ह्यांचं एक मत नाही झालं. आता तुम्ही जर म्हटले प्राजक्ता ताई आणि सागर भाऊ, आता मी तुम्हाला स्पष्ट बोलतो, जी व्यक्ती प्राजक्ता ताईबद्दल माझं मत पहिल्याच आठवड्यापासून थोडंसं चलबिचल झालं. का? कारण त्यांनी स्टेजवरच बोलले की मला थोडं काय बोललं तर मी थोडं रडते. बरं रडते तर रडू द्या, रडणं काय वाईट गोष्ट नाही, रडणं एक इमोशनल गोष्ट आहे, तुम्ही रडू शकता, नो प्रॉब्लेम. पण रडणं एक वेळेस ठीक आहे, पण पळणं चांगली गोष्ट आहे. आणि मी त्यांना 2 ते 3 वेळेस उत्तर देताना, ज्यावेळेस राधा पाटील यांनी त्यांना प्रश्न केला की मला दिव्याताई यांची संचालक पद आवडलं, तुमचं नाही आवडलं, तर त्यांनी मूव ऑन केलं उत्तर न देता, आणि तिथंच मोठे भांडणं झालेले. उत्तर द्या. प्राजक्ता ताई त्यामुळे दिसल्या कारण ते कॅप्टन होत्या. लक्षात ठेवा, कॅप्टन होत्या म्हणून ते दिसल्या. दुसरी गोष्ट अशी होती की दुसरी गोष्ट, सागर विनोद करताना वेगवेगळ्या पद्धतीमध्ये, भांडणामध्ये असू द्या, काय असू द्या, पण वैयक्तिक मत मांडताना दिसल्या. ह्यांचं प्राजक्ता यांचं वैयक्तिक मत नव्हतं, ते सगळ्यांना घेऊन ह्यांनी सांगितलं तर ते मत मांडत होत्या. आता मला त्यांच्याबद्दल, मी त्यांचा व्हिडिओमध्ये खूप बोललेलं आहे, तर ह्या ठिकाणी हे अनफेअर होतं आणि ह्यांनी एक मत नाही केलं. रोशन दादानी इथं आपलं मत मांडलं, मी हलणार नाही, तिकडं रॅशन गेलं तरी चालेल. आता इथं आरबी म्हटले, जर तुम्ही रॅशन अर्ध केलं मग मी इथं नाही थांबणार, मला नाही आवडणार. रॅशन गोल्डवरनं जर सिल्वरवर आलं तर मी नाही थांबणार.
माझं इच्छा आहे की ह्या बाबाला घर उघडून द्या. सारखं सारखं हा आरबी म्हणजे राकेश बापट सारखं बिग बॉसला म्हणतो मी नाही थांबणार. एकदा ह्यांना दरवाजाच्या बाहेर उघडून द्या, ह्यांना जाऊ द्या. ऍक्च्युली या माणसाचा गेमच नाही, मी खरंच सांगतो. म्हणजे आता तुम्हाला कळलं असेल की मला मी पुढे काय म्हणणार आहे. मिस्टर इंडिया हाय पण आहे. तर ऍक्च्युली हे सारखं धमकी देतात की मी नाही थांबणार. बिग बॉसने आणलं कशाला? नाही थांबणं तर जाऊ द्यायचं. आता रोशननी त्यांचं एक मत दाखवलं की आता रोशनला म्हणतात की तुम्ही तुझ्या मताने खेळत नाही. बघा, हे असं मत असतं. सचिन दादा पण तिथं ठाम राहिले. हे ठाम राहणं गरजेचं आहे. सचिन दादानी पण आपला गेम दाखवला की मी पण. त्याचा परिणाम झाला, जे गोल्ड होतं ते हे झालं. आता इथं प्रॉब्लेम झाला की लोकांनी तिथं तय केलं आणि त्या ठिकाणी प्राजक्ताला मत कमी पडले, कारण लोकांना पण लक्षात आलं की प्राजक्ता कमी दिसली. बघा, मीच नाही बोललो, म्हणजे माझं मत हे बरोबर आहे की प्राजक्ता खरं दिसली नाही, हे फेअर आहे. मग आता तुम्ही ठरवा मत, आणि मतं अशी द्या की घराच्या बाहेर काढा. मतं वाचवायची असेल तर चांगल्या लोकांना द्या, कारण आपल्याला बघायला इंटरेस्ट येईल. लक्षात ठेवा, अशी गोष्ट आहे. आता दुसरं झालं ते गोल्डवरचं रॅशन कार्ड आलं सिल्वरवर. आता सिल्वरवरचं आलं. आता इथं पाहूया आपण करण आणि तन्वी आणि विशाल आणि दीपाली. आता गंमत इथं झाली. विशाल मी पहिलंच बोललो, एक गेम खेळणारा व्यक्ती आहे. आता करण प्लस तन्वी, विशालला काय करायचं, आपला ग्रुप वाढवायचा आहे. म्हणून म्हटलं ना, निर्मल दिखाव्यामध्ये करण्यामध्येच हे टास्क घालवला यांनी. आता करण मध्ये तन्वी मध्ये जर केलं असतं तर निश्चित तन्वीने आपला 100% दिलाय. 100% दिलाय. तिने पहिलं निगेटिव्ह दाखवलं, पॉझिटिव्ह दाखवलं, सगळं काय दाखवलं. आता जर तुम्ही म्हटलं तन्वीनी हिथं पॉझिटिव्ह दाखवलं, आता तुम्ही इथलं बघा, इथलं नॉमिनेशन. आता इथं जर तन्वीनी पॉझिटिव्ह दाखवलं, विशाल आणि दीपाली ताईंनी ठरवलं की करण दिसला नाही, पण तन्वी दिसली. ती निगेटिव्ह असताना, पॉझिटिव्ह असताना, भांडताना असताना, सगळं काय असताना. मग आता इथं प्रॉब्लेम काय झाला की रुचिताच्या वेळेस आणि राकेशच्या वेळेस, एक पॉइंट मी पटकन इकडे उडी मारतो. राकेश आणि रुचिताच्या वेळेस दिव्या ताई आणि अनुश्री या दोघींच्या होत्या. तर आपण दोघींना आता ऑब्झर्व करू. तन्वी बरोबर रुचिता होती. आता ह्या दोन नॉमिनेशन मी मध्ये घेतोय. मग कसंही दिसणं, हे जर नॉमिनेशनचा खेळ होता, दिसणं तर दिसणं होतं ना. त्यांनी त्यांचे मत मांडले, भांडणं केले, प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आपण त्यामुळे टीव्ही तर पाहिला ना. जर त्याच्यामध्ये सगळेजणच गळ्यात गळे मिठे मारत बसले असते आणि लोकांना दिसलेच नसते, मिस्टर इंडियाचं असते, कुणी सगळे ब्लँकेटमध्ये बसले असते, आणि त्याच्यामुळे आज रुचिता भांडली म्हणून राकेश बापट बाहेर आला, नाहीतर राकेश बापट तिथंच बसले असते. लक्षात ठेवा, राकेश बापट आपले मस्तपैकी बेडवरच पडले असते. पण त्या ठिकाणी रुचिता भांडली नसती तर राकेश बापट बाहेर आले नसते. मग ह्या ठिकाणी जर करणला तुम्ही नॉमिनेट केलं, करण दिसला नाही, तर मग ह्या ठिकाणी करणला तुम्ही नॉमिनेट केलं, तन्वीला वाचवलं, कारण तन्वीने भांडणं केले, सगळं काय केलं. मग ह्या ठिकाणी असं बोलण्यात आलं की ती जे भांडली त्या ठिकाणी ती चुकीचं भांडली आणि त्या दिसण्याला महत्व नाहीये. बट ठीक आहे, ते दिव्याताईंचं मत होतं, मताला महत्व आहे. लक्षात ठेवा, अनुश्रीचं मत होतं ते, तिथं पण एक मत नाही झालं, म्हणून तेल पण गेलं, तूप पण गेलं, हाती राहिलं दुपटनं. जे गोल्डवरनं सिल्वरवर आलं, सिल्वरचं ब्रांझवर आलं. म्हणजे हिथं रुचिताचं जे नॉमिनेशन होतं ते ऍक्च्युली नव्हतं काय. जशी तन्वीचं फेअर होतं, खरंच करण दिसला नाही, करण तन्वीच्या बरोबरीला नव्हता. करण ज्या पद्धतीने दिसला ते तन्वीच्या बरोबरीला नाही. तसं राकेश आणि रुचिताच्या बरोबरीला रुचिता जी दिसली ते राकेश दिसला नाही. हिथं अनफेअर होतं, म्हणून रुचिता हे अनफेअर आहे, करण योग्य आहे, ओमकार तर बेस्ट ओके. म्हणजे जसं रोशन आणि ओमकार हे आले, आणि निश्चितच रुचिता आणि प्रभू ओमकारला तर मागच्याच आठवड्यात काढायचं होतं, तो वाचला खरं तर, आणि ते खरं दिव्याताईंमुळे वाचला. आणि रिअलमध्ये सांगतो, तो दिसतो फक्त दिव्याताईंमुळे, कारण मैत्री चांगली आहे. आणि ते त्याला समजून सांगितलं, ह्या आठवड्यात पण समजून सांगितलं की तुझी किंमत वाढव, आणि त्यांनी खरं ऐकावं, तुझी किंमत वाढव. दिव्याताईंनी समजून सांगितलं, त्यांचा अनुभव आहे, आणि त्यांच्या अनुभवानुसार त्यांनी सांगितलं की बाबा तुझी किंमत वाढव, तुला या गेममध्ये खेळायचं असेल तर. आणि त्याच पद्धतीने ओमकार. म्हणजे आता जर तुम्ही म्हटलं त्याच्यामध्ये काही जे आहेत ते काही गोष्टी अनफेअर आहेत. अनफेअर कुठलं, तर जर करणचं तुम्ही फेअर मानतात आणि तन्वी सेफ होती, तर इथं रुचिता सेफ झाली पाहिजे होती. मग रुचिता अनफेअर आहे. दुसरी गोष्ट, प्रभू अनफेअर आहे. हे दोन जे आहेत ते अनफेअर आहे. पहिली गोष्ट, आता हा माझ्या वतीने झालेला ही गोष्ट आहे. म्हणजे ह्याच्यामधले दोन जे आहेत अनफेअर आहे. मग जे वाचले त्यांचं काय,
मग आता तुम्ही म्हणताल की मग नाही, त्यांनी आपल्यावर काम करावं. आता प्रॉब्लेम काय की मग काय तर मतं दिले पाहिजे. तुम्ही वोटिंग करा, वोटिंग करा. जे वोटिंग करणार त्यांना वाचवा, जे तुमचे आवडते त्यांना वोटिंग करा. बघा, दिसणं म्हणजे काय तर मी म्हणत नाही की भांडणच केले पाहिजे, पण मतं तर मांडा. अरे तुम्ही कॅमेऱ्यासमोर राहिले, बरं बिग बॉस दाखवणार काय तुम्हाला? बिग बॉसची एडिटिंग टीमला काय दाखवणार? आता 2 आठवड्यामध्ये जेवढं दाखवलं तेवढं दाखवलं. आता ते प्रभूचे 5 जोक पण दाखवले आपल्याला. हा, काय आता बोलू, मी ते बोलू पण शकत नाही, कॅमेरे माझ्यासमोर, म्हणजे असं काय बोलू पण शकत नाही. ते जोक पण दाखवले, म्हणजे त्याचे काय 65 जोक, गर्लफ्रेंड, ऍटम, हे दाखवतात. कारण पुढचा काही भेट देत देत नाही ना लोक. जे प्रेक्षकाला पाहिजे ते लोक देत नाही. आता तुम्ही गप्पा मारतायत तर नुसत्या गप्पा मारून तर फायदा नाही, लोक झोपून जातील. 9 वाजता जर टीव्ही लावला, आम्ही 8 वाजता जिओ हॉटस्टारवर बघतो, काही लोक 9-9:30ला बघत असतील, तर लोक झोपून जातील अक्षरशः. विचार करा, जर बिग बॉसची एडिटिंग टीम जर बसली आणि जर लोक दिसत नाही, तुम्ही म्हणताल की तो आमच्या व्यक्तीला दाखवत नाही. आता रोशन दादाचे काय काय आजचे प्रोमो बघितले तुम्ही, प्रोमो डेंजर आहेत आत्ताचे. तुम्ही असे प्रोमो पण द्या ना की लोक हैराण झाले पाहिजे बघून. हा, आज त्यांनी प्रोमो मध्ये डायरेक्टली बोलले की मी तरी माझ्या टोळीला बोलतो. अरे ओंकार, तू तू फक्त राकेश बापटला बोलून दाखव. संपलं का? असे असे प्रोमो द्या ना की अशा पद्धती तुम्ही बोला तरी. म्हणजे मला काय म्हणायचंय, बोला म्हणजे शिवी तर नाही दिली ना त्यांनी. असे प्रोमो द्या, असे काहीतरी द्या, म्हणजे बिग बॉस तुम्हाला दाखवेल. म्हणजे बघा, मिस्टर इंडिया कोण, म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामधले माझ्या हिशोबाने, माझ्या रिव्ह्यूनुसार जे अनफेअर आहे, मी बोलेल बघा, दीपाली सागर. तर सागरच्या हिशोबाने सागर दादापेक्षा दीपाली ताई ओके ओके, दोघं पण ओके ओके होते, पण मी त्याच्यामध्ये काही जास्त हे नाही करणार. तर दीपाली ताई, सागर दादा दोघं सेम आहेत माझ्यासाठी. विशाल या चौघींच्या कॅमेऱ्यातूनच दिसतो मला. प्रभू बेस्ट होता. सागर, प्राजक्ता याच्यामध्ये मी सॉरी, प्राजक्ता आणि त्याच्यामध्ये हे तसं सागरनं हे केलं त्याच्यामध्ये, माफ करा इकडं पण मला चुकलं होतं आता. दीपाली दिव्याताईमध्ये, दीपालीताई दिव्यामध्ये, दीपालीताई कधीच नाही, दिव्याताई बेस्ट होती. ओके, हा सॉरी, मला माफ करा त्याच्यामध्ये. आणि प्राजक्ता सागरमध्ये सागर इज बेस्ट होता. ओके, हे ते त्याचं वैयक्तिक मत. हा, मला माफ करा. हा, आणि त्याच्यामध्ये करण तन्वीमध्ये मी म्हणाल तन्वी बेस्ट होती, करण ओके, नो प्रॉब्लेम. मग जर तन्वी बेस्ट होती तर इथं रुचिता बेस्ट होती. आता तिथं प्रॉब्लेम काय झाला की दिव्याताईंचं वैयक्तिक मत होतं, त्यांनी वैयक्तिक मतला अडून राहिले. अनुश्रीचं मत वैयक्तिक होतं, त्यांचं वैयक्तिक मत होतं, पण शेवटी रुचिताला ते झालं, ते वोटिंगद्वारे झालं. लक्षात ठेवा, वोटिंगद्वारे झालं. म्हणजे लोकांना जे वाटतं ते लोक करतात, पण आपल्याला जे वोटिंग करायचे ते वोटिंग करू शकतात. म्हणून मला एवढंच सांगायचंय, बिग बॉस हा गेमच आहे पर्सनॅलिटीचा, वैयक्तिक मत मांडण्याचा. बिग बॉस हा राजकारणाचा गेम नाहीये. बिग बॉस हा तुमच्या शिक्षणाचा गेम नाही. बिग बॉस हा तुमच्या ऍक्टिंगचा गेम नाही. बिग बॉस हा तुमच्या कलाकृतीचा गेम नाही. तुम्हाला स्वयंपाक किती चांगला येतो, बिग बॉस हा काय. म्हणजे बिग बॉस हा तुमच्या पर्सनॅलिटीचा गेम आहे. बिग बॉस हा तुमच्या मत मांडायचा गेम आहे. बिग बॉस हा तुमच्या माइंडचा गेम आहे. म्हणजे फिजिकली, मेंटली तुम्ही किती स्ट्रॉंग आहात, तुम्ही निर्णय कसे घेतात, तिथं त्या जागी, त्या ठिकाणी, त्यावेळेस, त्याच पोझिशनला, त्याच सिच्युएशनला. म्हणजे जो त्या ठिकाणी आहे तिथं राहतो, त्याच वेळेस त्या निर्णयाला काय करतो, स्वतःला कंट्रोल करतो, स्वतःला काय प्रेझेंट करतो. कारण नॅशनल लेवलला तुमचं जीवन पाहत आहोत आपण ते, आणि ते लोक 24 तास पाहतायत आणि आपण फक्त 1.5 तास पाहतो. तर हा फरक आहे. तर म्हणून आता त्या लोकांना त्यांचं जीवन दाखवावं लागतं. तर मी म्हणतो आपली तर डिरिंग नाही होत तिथं जायची, पण जे लोक गेले त्यांना मानलं पाहिजे, जसे सर्व जे स्पर्धक आहे. म्हणून म्हणतो की आता काही लोक वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले आहेत. जसं दिव्याताई एक चांगल्या वक्त्या आहेत, आणि ते वक्ते आहेत, ते जे समाजकार्य करत आहेत, त्यांचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी जे गेलेलं आहे त्यांचं धडाडी कार्य करतं. मग त्या पद्धतीने ते तिथं व्यक्त होणार. म्हणून त्यांचे, आपल्याला माहिती आहे की त्यांचे मत, विषय संपला. आणि ते वाक्य खूपच जगजाहीर आहे, कारण त्यांचं बोलणंच तसं आहे. लोकांना ते कदाचित वाटतं असं का नाही, विषय खरं आहे, तसं आहे जे तसं, आणि ते व्यक्तिमत्व खरं आहे. मग रोशन दादा मेहनतीचा माणूस आहे, चोरी आवडत नाही, संपला विषय. जसं मग असं तुमचं व्यक्तिमत्व आपल्याला दास आणि महाराष्ट्राला त्याचा कित्ता बनणं हे गरजेचं आहे. समजतंय मला? म्हणून बिग बॉस तुमचा एक प्लॅटफॉर्म आहे, तिथं जाऊन तुम्ही तुमचं मत मांडता, त्यावेळेस लोक तुमचे फॅन होतात. म्हणून आज लोक, आपण आता मी 2च व्यक्तीबद्दल बोललो, पण लोकांना हे दिसणं गरजेचं आहे, आणि ते लोकांमध्ये दिसतंय. आज दिव्याताईंना लोक पाहतात, त्यांचे चाहते वर्ग त्यांचं प्रशंसा करतात. रोशनला लोक पाहतात, त्याचे चाहते वर्ग प्रशंसा करतात की एक हमालीमधून कसा पुढे गेला. दिव्याताई एक
एक छोटीशी व्यक्ती म्हणजे एक छोटी शहरातून आज इतक्या मोठ्या व्यासपीठावर गेलेल्या आहे. पण एक छोटे म्हणतात ना, छोटे म्हणजे काय म्हणतो त्याला, एक लहान आहेत, माझ्या वयापेक्षा लहान आहेत. मी त्याच जुन्नरचा आहे, मी त्याच भागातला आहे. पण मला इतका आनंद वाटतो की एक लहान वयाची व्यक्ती इतक्या मोठ्या व्यासपीठावर जाऊन बोलतात, त्यावेळेस किती धडाडीचे कार्य करतात आणि किती मोठमोठ्या लोकांचे समाज कार्य करतात. म्हणजे एक आनंद वाटतो. दुसरी गोष्ट, प्रभू एक छोटासा 19-20 वर्षाचा मुलगा आहे, पण आपलं मत मांडतो. सर्वात महत्वाची गोष्ट. तर मत मांडण्याचं वैयक्तिक खेळण्याचं गेम आहे. तर माझी इच्छा आहे की अजून आपल्याला असे स्पर्धक भेटावे, ते पाहायला भेटावं वैयक्तिक रूप. बघा, गाणं ऐकायचंय तर मी माझ्याकडे रेडिओ, मी गाणं ऐकल. समजून घ्या मला काय बोलायचं. मला माझ्याकडे, मी आता कुठलं मी मोबाईलवर पाहिलं, मी सगळं काय ऐकल. मला कोणाचं सुंदर, मी किशोर कुमार पासून सगळ्यांचे गाणे ऐकल. मला ज्याचं गाणं पाहिजे मी एका क्लिकमध्ये ऐकू शकतो. मला काय पाहिजे, बिग बॉस मध्ये गेम काय, भांडणाचा गेम नाही. बिग बॉस हा वैयक्तिक माइंड गेम आहे आणि ते तुम्हाला बिग बॉस खेळवतोय, तुम्ही खेळले पाहिजे. आणि खेळले की स्पर्धक खेळतात आणि प्रेक्षक पाहतो. आणि तुम्ही जर न खेळता शांत बसले, तिथं संपलं. मग सोनाली राऊतला तुम्ही बघितलं की बिग बॉसनी कशा पद्धतीने आता दाखवते, एक आळशी व्यक्ती म्हणून. मग ते तर बिग बॉस करून आलेले, त्यांना करायचं नसेल, पेमेंट भेटतो, संपला विषय. प्रत्येकाला पेमेंट भेटतो. तर चला, वोटिंग चालू करा. वोटिंग चालू आहे, चालू करा. बघू आपण आज रात्री परत भेटूया. आणि निश्चित पुढचा व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि जाऊन निश्चित तुम्ही वोटिंग करा तुमच्या आवडत्या व्यक्तींना. माझं तर एकच म्हणणं असेल, जे पण आहे ते समोर आहे. फक्त माझा एकच उद्देश आहे की बिग बॉस आपण पाहत आहोत, आपण त्याचे फॅन आहोत, आपण फक्त समोर ठेवतो. आपण वैयक्तिक कोणाला हे नाही केलं, पण जे बिग बॉसमध्ये घडतंय त्याच्याबद्दल बोलतोय. बाहेरच्या जीवनाबद्दल आपण काहीच बोलत नाही, कारण बाहेर ते सर्वात बेस्ट आहेत, आत पण मध्ये बेस्ट आहेत. फक्त एवढंच आहे की आपण बिग बॉसच्या खेळाबद्दल बोलतोय. खेळ आहे तो, खेळासारखं घेऊया. वैयक्तिक त्यांच्यापर्यंत जाऊ नका, त्यांच्या पर्सनल गोष्टीपर्यंत बोलू नका. प्लीज कृपा करून फॅनमध्ये भांडणं करू नका, कारण खूप काही घटना मी बघितल्यात आतापर्यंत सोशल मीडियावर. कृपया करून काय तसं करू नका. खेळ खेळासारखं राहू द्या. 90-100 दिवसाचा खेळ संपून जाईल. प्रत्येक जण आपापल्या घरी जातील, आपण इथंच राहणार आहोत, मोबाईलवर खेळणार आहोत. बाद झालं, संपला विषय. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना परत एकदा भेटू आणि परत एकदा पुढचा रिव्ह्यू घेऊन येईल. तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जर माझ्याबरोबर कमेंटमध्ये असेल तुमचा आवडता जो स्पर्धक आहे त्याचं नाव कमेंटमध्ये